प्रार्थना करूयात. सर्व समर्थ आमच्या जिवंत देव, आमच्या स्वर्गीय पित्या, पुन्हा एक वार नम्र होऊन नतमस्तक होऊन प्रभू आज तुझ्या स्वर्गीय सिंहासनासमोर आम्ही सर्वजण उपस्थित होतो. परमेश्वरा, गत सप्तकभर तू आम्हाला सांभाळलंस, तुझ्या कृपेमध्ये ठेवलंस, सहाय्य पुरवली, शक्ती दिलीस, विशेष करून आमचं आरोग्य तू कायम राखलंस. आणि पुन्हा एक वार या शब्दात दिवशी तुझ्या पवित्र मंदिरामध्ये तुझी आराधना, उपासना, तुझं गौरव करण्याची संधी तू आम्हाला प्राप्त करून दिलीस. याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. होय परमेश्वरा, तू किती चांगला आहेस याचा अनुभव मी प्रत्येकाने आतापर्यंत घेतलेला आहे. आम्हा प्रत्येकाचं आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त असं तू केलेलं आहेस. कुठल्याही गोष्टीची वाण, उणीव किंवा कमतरता तू आम्हाला पडू दिली नाहीस. आणि परमेश्वरा, पुन्हा एक वार ही उपासना करत असताना आम्ही सर्वजण मिळून तुला विनंती करतो, हे परमेश्वरा, ही संपूर्ण उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करण्यासाठी आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. सर्व समर्थ देवा, तुला सर्व अंतःकरणे उघडी व सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझपासून काही गुप्त नाही. आम्ही पूर्णपणे तुझवर प्रीती करावी व तुझ्या पवित्र नावाचा महिमा यथायोग्य वर्णावा म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या मनातील विचार शुद्ध कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे आमेन. आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे आणि तो आपला देव परमेश्वर याचवर संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. हीच पहिली व मोठी आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी एक आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. याहून दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही. या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेष्टांचे ग्रंथ अवलंबून आहे. हे प्रभो दया कर आणि या तुझ्या सर्व आज्ञा आमच्या अंतःकरणातली असे आम्ही तुला विनवितो. प्रभू तुम्हास असो आणि तुझ्या आत्म्यासह तो असो. आजच्यासाठी नेमण्यात आलेली सार प्रार्थना. हे स्वर्गीय देव बापा, तुझ्याशी आमचा समेट करावा आणि तुझ्या दैवी जीवनात आम्हाला सहभागी करावे, याकरिता तुझ्या पुत्राला तू जगात पाठविलेस. आम्ही त्याच्या प्रीतीत राहावे, तुझ्या आज्ञेचे पालन करावे आणि सत्कार्य करून तुझा गौरव करावा असा अनुग्रह तू आम्हाला दे. तुझ्यासह व पवित्र आत्म्यासह असणारा व सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. येशू ख्रिस्ताच्या नावात आपणा सर्वांना सलाम. आजच्यासाठी नेमलेलं शास्त्रभाग स्तोत्र 139 1 ते 11 हे आपण वाचूयात. देव सर्वसाक्षी व सर्वज्ञानी आहे. हे परमेश्वरा, तुला मला पारिखले आहे. तू मला ओळखतोस. माझे बसणे उठणे तू जाणतोस. तू दुरून माझे मनोगत समजतोस. तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस आणि माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे. हे परमेश्वरा, तुला मुळीच ठाऊक नाही असा एकही शब्द नाही, माझ्या मुखातून निघत नाही. तू मागून पुढून मला वेढिले आहे. माझ्यावर तू आपला हात ठेविला आहे. हे ज्ञान माझ्या कल्पनेपलीकडचे आहे. हे अगम्य आहे. हे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे. मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ? मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ? मी जर आकाशात
चढलो तरी तेथे तू आहेस. अधोलोक मी आपले पांघरुण केले तरी पहा तेथे तू आहेस. मी पहाटेस पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडच्या तीरावर जाऊन राहिलो तरी तेथेही तुझा हात मला चालवेल. तुझा उजवा हात मला धरून ठेवील. अंधकार मला लपो, माझ्या भोवतालच्या प्रकाशाच्या काळोख हो असे जरी मी म्हणालो तरी अंधकार देखील तुझ्यापासून काही एक लपित नाही. रात्र दिवसाप्रमाणे प्रकाशते. काळोख आणि उजेड हे तुला सारखेच आहेत. तूच माझे अंतर्याम निर्माण केले. तू माझ्या आईच्या उदरी माझी घडण केली. भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे. म्हणून मी तुझे उपकार स्मरण करीतो. तुझी कृत्ये अद्भुत आहेत आणि माझा जीव पूर्णपणे जाणून आहे. येथे शास्त्रभाग समाप्त होतो. आमेन. आजच्यासाठी नेमण्यात आलेला शास्त्रपाठ जुना करार इयोब संदेष्टा याचा अध्याय 1 ते 12 वचन. इयोब संदेष्टा अध्याय 1 ते 12 वचन. ऊस देशात एक पुरुष होता. त्याचे नाव इयोब असे होते. तो सात्विक व सरळ होता. तो देवाला भिवून वागे व पापापासून दूर राही. त्याला 7 पुत्र व 3 कन्या झाल्या. 7,000 मेंढरे, 3,000 उंट, बैलांच्या 500 जोड्या व 500 गाढवी एवढे त्याचे धन होते. आणि त्याचा परिवार फार मोठा होता. असा तो पूर्व देशातल्या सर्व लोकात थोर होता. त्याचे पुत्र पाळीपाळीने एकमेकांच्या घरी भोजना समारंभात करीत व त्या वेळी आपल्या 3 बहिणीस पंक्तीत बोलवीत. हे भोजन समारंभ आटोपल्यावर इयोब त्यांना बोलावून आणून त्यांची शुद्धी करी. तो प्राप्तकाळी उठून त्या सर्वांच्या संख्येत इतक्या बैलाचे हवन करी. कारण तो म्हणे की न जाणो माझ्या पुत्रांनी पाप केले असेल आणि आपल्या मनाने देवाचा अव्हेर केला असेल, असा इयोबाचा नित्यक्रम असे. एक दिवस असा आला की त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरापुढे येऊन उभे राहिले व त्यांच्यामध्ये सैतानही आला. परमेश्वर सैतानास म्हणाला, तू आता कोठून आलास? सैतानाने परमेश्वरास उत्तर दिले, मी पृथ्वीवर इकडे तिकडे हिंडून फिरून आलो आहे. परमेश्वराने सैतानास विचारले, माझा सेवक इयोब याच्याकडे तुला लक्ष गेले होते काय? भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक सरळ देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणीही नाही. सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले की इयोब देवाचे भय काय फुकट बाळगतो? तो त्याच्या घर व त्याचे सर्वस्व या भोवती तू कुंपण घातले आहे ना? तू त्याच्या हातास यश दिले आहे ना? व देशात त्याचे धन वृद्धी पावत आहे ना? तू आपला हात पुढे करून त्याच्या सर्वस्वास लावून तर पहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अव्हेर करेल. परमेश्वर सैतानास म्हणाला, पहा, त्याचे सर्वस्व तुझ्या हाती देतो, त्याला मात्र हात लावू नको. मग सैतान परमेश्वरासमोर निघून गेला. एक देवबाप वाचलेल्या वचनावर आशीर्वाद पाठव. त्याला मान महिमा यथायोग्य प्राप्त. आमेन. आजच्यासाठी नेमलेला द्वितीय शास्त्रपाठाचं वाचन आपण या प्रसंगी करत आहोत. प्रेषितांची कृत्ये याचा 9वा अध्याय 10 ते 16 वचन आपण बघणार आहोत. प्रेषितांची कृत्ये याचा 9वा अध्याय 10 ते 16. दिमिश्कामध्ये शौल. इकडे दिमिश्कात हनन्या नावाचा कोणी एक शिष्य होता. त्याला प्रभू दृष्टांतात म्हणाला, हनन्या. त्याने म्हटले, काय प्रभू? प्रभू त्याला म्हणाला, उठून नीट नावाच्या रस्त्यावर जा आणि यहुदाच्या घरी
तारसकर शौल नावाच्या मनुष्याचा शोध कर, कारण पहा तो प्रार्थना करीत आहे आणि आपल्याला पुन्हा दिसावे म्हणून हनन्या नावाचा एक मनुष्य आपणावर हात ठेवत आहे असे त्याने पाहिले आहे. तेव्हा हनन्याने उत्तर दिले, प्रभू, यरूशलेमेतल्या तुझ्या पवित्र जनांचे ह्या माणसाने किती वाईट केले आहे हे मी पुष्कळांकडून ऐकले आहे, आणि तेथेही तुझे नाव घेणाऱ्या सर्वांना बांधावे असा मुख्य याजकापासून त्याला अधिकार मिळाला आहे. परंतु प्रभूने त्याला म्हटले, जा, कारण परराष्ट्रीय राजे व इस्रायलाची संतती यांच्या समोर माझे नाव घेऊन जाण्याकरिता तो माझे निवडलेले पात्र आहे, आणि त्याला माझ्या नावासाठी किती दुःख सोसावे लागेल ही मी त्याला दाखवीन. येथे द्वितीय शास्त्रपाठ समाप्त होतो. वाचलेली वचने देवबाप आम्हासाठी आशीर्वादित करो. आमेन. शुभवर्तमान. आजच्या करता नेमलेलं शुभवर्तमान मत्तई लिखित शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि पहिल्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. हे येशू कृपा तू देई, सुवार्ता ऐकाया, विचारे शब्दे कर्मेहि, ती सदा पाळाया. तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. मग त्याने 40 दिवस व 40 रात्र उपवास केला. त्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा परीक्षक त्याच्याजवळ येऊन म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस तर या धोंड्यांच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर. परंतु त्याने उत्तर दिले की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने वाचेल असा शास्त्रलेख आहे. मग सैतानाने त्याला पवित्र नगरीत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले आणि त्याला म्हटले, तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक, कारण असा शास्त्रलेख आहे की तू आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा देईल आणि तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला हातावर झेलून धरतील. येशूने त्याला म्हटले, आणखी अशा शास्त्रलेख आहे की परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको. पुढे सैतानाने त्याला एक अतिशय उंच डोंगरावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्य व त्याचे वैभव दाखवले आणि त्याला म्हटले, तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सगळे काही तुला देईन. तेव्हा येशू त्याला म्हणाला, अरे सैताना, चालता हो, कारण असा शास्त्रलेख आहे की परमेश्वर तुझा देव याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर. मग सैतान त्याला सोडून गेला आणि पहा, देवदूत येऊन त्याची सेवा करू लागले. हे ख्रिस्ताचं शुभवर्तमान आहे. देवाला स्तुती असो. यावेळेस जो आपला सिद्धांत संग्रह आहे तो आपण सर्वजण मिळून एकत्रितरित्या विश्वासाने प्रगट करूयात. सर्व समर्थ एकच देव जो पिता, आकाश पृथ्वी आणि सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा निर्माण करता, त्यावर मी विश्वास ठेवतो. आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त, जो देवाचा एकुलता एक पुत्र, जो सर्व युगांपूर्वी आपल्या पित्यापासून जनित झाला, देवापासून देव, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, जो जनित आहे कृत नाही, जो पित्याच्या तत्वाचा आहे, ज्याच्याद्वारे अवघे झाले, जो आम्हा मनुष्यांसाठी व आपल्या तारणासाठी स्वर्गातून उतरला आणि पवित्र आत्म्याच्या योगे कुमारी मरियाईस पासून देहधारी होऊन मनुष्य झाला आणि पंत पिलाताच्या अधिकाराखाली आम्हासाठी ज्याला कृषी दिले, ज्याने दुःख भोगिले व ज्याला पुरले, जो शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे आसनस्थ झाला आहे, आणि जो जिवंतांचा व मेल्यांचा न्याय करायला गौरवाने पुन्हा येणार आहे, ज्याच्या राज्याचा अंत होणार नाही, त्यावर मी विश्वास ठेवितो.
आणि पवित्र आत्मा जो प्रभू व जीवनदाता पिता व पुत्र यापासून जो निघतो आणि पिता व पुत्र या ज्याची आराधना व गौरव होते, जो भविष्यवाद्यांद्वारे बोलला त्यावर मी विश्वास ठेवितो आणि एक पवित्र कॅथोलिक व प्रेषित एकलेसियाविषयी मी विश्वास करतो. पापांच्या क्षमेसाठी बाप्तिस्म करीतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व परलोकीचे जीवन यांची मी प्रतीक्षा करतो. आमेन. आपण सर्वजण लीन होऊया, नतमस्तक होऊया, नम्र होऊया. आपण सर्वजण प्रार्थना करू. हे धन्यवादित सर्व समर्थ सर्व शक्तिमान स्तुतीस पात्र व भयास योग्य असे आमच्या सेनाधीश प्रभू परमेश्वर देवा बाप्पा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. तुला धन्यवाद देतो, जी उपकार स्तुती करतो. प्रभू परमेश्वरा, या म्हटलेल्या क्षणापर्यंत तू आम्हा सर्वांना सांभाळलंस. सर्व प्रकारच्या अरिष्टापासून संकटापासून आमचे रक्षण केलेस. रात्रभर आमच्या संगतीसोबती राहिलास. वाईट विचार वाईट स्वप्न यापासून आमचे रक्षण केलेस. तुझ्या दिव्य दूतांचा कोट आणि पहारा आम्हा सर्वांवरती ठेवलास. आणि आजचा नवीन शब्बात दिवस तू आमच्या जीवनाला जोडलास बाप्पा. आणि ह्याच तुझ्या प्रभुवारी, तुझ्या या शब्दातवारी तुझी स्तुती आराधना आणि तुझ्या गौरवासाठी तू आम्हाला एकत्र केलेस बाप्पा. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो. प्रभू परमेश्वर देव बाप्पा, आजचा दिवस तू आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित कर. विशेष करून मी प्रार्थना करतो बाप्पा, आपली सेंट मॅथ्यूज मराठी चर्चची सर्व मंडळी बाप्पा, ही मंडळी तुझी आहे, तू त्यांना निवडलेलं आहेस. त्या मंडळीतील प्रत्येकावर तुझा विपुल असा आशीर्वाद पाठव. सर्वांना तू आशीर्वादित कर. यासाठी बाप्पा, की ज्या कार्यासाठी तू आम्हा सर्वांची निवड केली आहे ते आम्ही नीतीने, सत्याने आणि जोमाने करावे असा अनुग्रह तू आम्हा सर्वांवरती दे बाप्पा. या समय मी प्रार्थना करीत आहे बाप्पा, या मंडळीमधील ज्या कोणाचे या दिवसामध्ये वाढदिवस आहेत बाप्पा, अशांची मी आठवण करतो बाप्पा. त्यांचे वाढदिवस सर्वांचे आनंदात साजरे होऊ दे बाप्पा. आतापर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना तू सांभाळलंस. सुखादुःखात, आरोग्यात, अनारोग्यामध्ये ते रक्षण केलेस. तुझ्या विश्वासामध्ये त्यांना तू वाढवित आहेस बाप्पा. आणि आजचं हे नवीन वर्ष, नवीन दिवस त्यांच्या जीवनाला तू जोडलास बाप्पा. तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो बाप्पा. या दिलेल्या तू नवीन आयुष्यामध्ये, नवीन दिवसामध्ये त्यांनी तुझा गौरव करावा व तुझं नाव त्यांच्याकडे उंचावले जावं असा अनुग्रह त्यांच्यावरती कर. त्या सर्वांना तू आनंदी असे ठेव. निरोगी असे दीर्घायुष्य तू प्रत्येकाला दे बाप्पा. जे दीर्घायुष्य ते तुझ्या सेवेसाठी व्यतीत करतील आणि तुझे नाव त्यांच्याकडून उंचावले जाईल असा आशीर्वाद तू त्यांना दे बाप्पा. त्याचप्रमाणे बाप्पा, या दिवसामध्ये ज्यांचे लग्नाचे वाढदिवस आहेत बाप्पा, त्यांनाही तू आशीर्वादित कर. त्यांनी एकमेकाला तुझ्या वेदीसमोर दिलेला आणाभाका आणि शब्द त्यांनी आतापर्यंत पाळल्यास आणि त्याचं प्रतिफळ म्हणून त्यांना तू आशीर्वादित केलेलं आहेस. तुझ्या विश्वासामध्ये त्यांना तू वाढवित आहेस, त्यांची भरभराट तू करीत आहेस बाप्पा. त्याबद्दल मी तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो देवा बाप्पा. असाच आशीर्वाद त्यांच्यावरती सदैव ठेवून त्यांच्याकडून तू गौरविला जा. तुझ्या विश्वासात त्यांची वाढ कर बाप्पा. या समय मी प्रार्थना करतो बाप्पा, या मंडळीतील जे कोणी आजारी सदस्य आहेत बाप्पा, विशेष करून बाप्पा अविनाश नवगिरे, प्रतीक पाखरे, शोभा भालेराव आणि प्रेम साळवे ह्या मंडळीतील सदस्य बाप्पा हे आजारी आहेत बाप्पा. त्यांना तू स्पर्श कर बाप्पा. त्यांना तुझ्या आशीर्वादाची, तुझ्या स्पर्शाची आणि तुझ्या शब्दाची गरज आहे बाप्पा. त्याचप्रमाणे त्यांच्याही बरोबर या संपूर्ण जगतामध्ये जे कोणी आजारी लोक आहेत, दुःखी, कष्टी व भाराक्रांत लोक आहेत, विशेष करून संपूर्ण जग बाप्पा हे करोनाग्रस्त झालेले, करोनाच्या महामारीने सर्व जग हे हादरून गेलेले बाप्पा, अशा सर्वांसाठी बाप्पा मी तुझं रदबदली मागतो, प्रार्थना करतो, तुला विनवणी करतो बाप्पा. तू फक्त शब्द बोल बाप्पा, कारण तुझ्या शब्दावरती तू अख्खी सृष्टीची निर्माती केलेली आहेस बाप्पा. तुझ्या शब्दाची, तुझ्या वात्सल्याच्या शब्दाची आम्हाला गरज आहे बाप्पा. आम्हा सर्वांना या महामारीतून सोडे बाप्पा. आणि बाप्पा, तुझ्या आशीर्वादाने सर्व काही परत सर्व काही गोष्टी तुझ्या दयेकृपेने आशीर्वादाने घडून येऊ दे बाप्पा. आजारी लोकांमध्ये आम्ही ज्यांच्यासाठी प्रार्थना केली त्यांना तू आशीर्वादित केलेलं आहेस बाप्पा. विशेष करून बाप्पा मी प्रार्थना आम्ही केली होती आमच्या भगिनी सुनीती आढाव यांच्यासाठी बाप्पा. आमच्यासाठी अत्यंत अवघड असलेली शस्त्रक्रिया तू लीलया त्यांची तू पार पाडलीस. त्यांच्यावरती तुझा विपुल आशीर्वाद पाठवलेस बाप्पा. त्यांच्यावरती जे डॉक्टर इलाज करीत होते, ज्या ठिकाणी त्यांच्यावरती इलाज होत होते बाप्पा, ती जागा, तो परिसर, ते डॉक्टर तू आशीर्वादित केलेस आणि त्यांचं ऑपरेशन तू व्यवस्थितरित्या पार पाडलंस बाप्पा आणि त्यांना तू आरोग्यदान दिलेस बाप्पा. त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो.
बापा, मिळालेले आरोग्य व जीवन त्यांनी तुझ्या सेवेसाठी व्यतीत करावे व तुझं नाव त्यांच्याकडून उंचावले जावे असे तुझ्या दये कृपेने आशीर्वादाने कर बापा. बापा, त्याचप्रमाणे मी प्रार्थना करतो या सप्ताहामध्ये किंवा ह्या दिवसामध्ये ज्या कोणाचं निधन झालेले, जे तुझ्यामध्ये निवर्तलेले आहेत, जे तुझ्याजवळ आलेले आहेत बापा, अशांसाठी आम्ही आठवण करतो बापा. बापा, त्यांचा आत्मा तुझ्याजवळ विसावा पावत आहे बापा, परंतु बापा त्यांच्या आपतेष्टांचे ते हालापेष्टा होत आहेत बापा. ते दुःखाच्या सागरामध्ये ते लोटले गेलेले बापा. त्या दुःखातून त्यांना सावरण्यासाठी लागणारं सर्व शक्ती सामर्थ्य तुझ्या गौरवी भंडारातून त्यांना पुरव. आणि त्यांच्या निधनामुळे, त्यांच्या जाण्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये ती पोकळी निर्माण झालेली आहे जी कधीही भरून येणार नाही, त्यातून बाहेर येण्यासाठी त्यांना सामर्थ्य दे बापा. बापा, अधिक काय मागू, सर्व काही देणारा तू जिवंत देव आहेस बापा. आमच्या लायकीपेक्षा, आमच्या अपेक्षेपेक्षाही तू अधिक पुरवणारा आमचा जिवंत देव आहेस बापा. बापा, आम्ही सदैव तुझ्याकडे मागणी करत असतो बापा. आणि बापा, तू आमच्यावरती एवढी प्रीती करतोस की आमच्या प्रत्येक मागणीला तू उत्तर देतो. कारण प्रभू, आमचा अनुभव असा आहे बापा की ज्यावेळेस आम्ही लीन होऊन, नम्र होऊन, आशीर्वाद प्रार्थना आणि विनंत्या करतो, त्यावेळेस तू आम्हाला उत्तर देऊन आशीर्वादित करतो. म्हणून बापा, तुला आजच्या दिवशी ही विनंती करतो बापा, आमच्या ह्या प्रार्थनेकडे लक्ष दे, आमच्या प्रार्थनेकडे तुझे कान असू दे बापा. आणि ह्या प्रार्थना तू स्वीकार. ही लहानशी विनंती धन्य तारणा आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गोड नावात करीत आहे प्रभू परमेश्वर दे बापा, म्हणून ती ऐक. आमेन. तुझ्या पायरीशी कुणी सान थोर नाही, साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई. हे तरी देवा सरनायो भोग कशा पायी, हरवली वाट दिशा अंधारल्या धाई. वाळून तो जीव माय बापा, वनवायोरी पेटला. डॉक्टर चिल्लाते रह गए, कोई डॉक्टर नहीं आया, कोई डॉक्टर नहीं आया. खेळ मांडला, खेळ मांडला, खेळ मांडला देवा, खेळ मांडला. प्रार्थना करूयात. देवाचं वचन म्हणजे दुधारी तलवार. प्रभू, तुझे वचन मला योग्य रीतीने हाताळता यावे आणि त्याच्याद्वारे केवळ तुझ्याच पवित्र नावाचं गौरव व्हावं असं तू कर. प्रभू, आमचे नेत्र तू उघड आणि तुझ्या शास्त्रातल्या अद्भुत गोष्टी तू आमच्या नजरेस पाड. आमचे अंतःकरण तू उघड आणि त्या गोष्टी आत्मसात करण्यास तू आमचा सहाय्य करता हो. धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. प्रियानो, मानवी जीवन जगत असताना जर आपण चढ उतारातून जात असो तर प्रसंगानुरूप मनुष्य आपल्या काही भावना प्रदर्शित करत असतो. अनेक वेळा काही प्रसंगातून आम्ही हर्षित किंवा आनंदित होतो. काही असे प्रसंग आमच्या जीवनामध्ये येतात ज्यावेळेस आम्ही दुःखी होतो, निराश होतो, कष्टी होतो. अनेक वेळा काही प्रसंगातून आम्ही चिंताक्रांत, भाराक्रांत किंवा विवंचनेत आम्ही पडतो. तर काही वेळेस आम्हाला राग, संताप किंवा क्रोध हा येत असतो. हे सर्व मानवी जीवनाचे एक अविभाज्य भाग आहेत. हा मनुष्य स्वभाव आहे, मनुष्याचे गुणधर्म आहेत आणि वेगवेगळ्या प्रसंगामध्ये मनुष्य आपल्या भावना हे व्यक्त करत असतो. असाच परमेश्वरावर प्रदर्शित केलेला राग या विषयावर आज आपण थोड्या वेळ बोलणार आहोत. पवित्र शास्त्रातील सर्वात पहिलं पुस्तक कोणतं हा प्रश्न जर मी तुम्हाला विचारला तर अनेकांचं उत्तर असं येईल की ते पहिलं पुस्तक म्हणजे उत्पत्तीचं पुस्तक. कारण उत्पत्ती
हे पुस्तक पवित्र शास्त्रामध्ये क्रमवारीत पहिलं येतं. उत्पत्ती, निर्गम, लेवीय, गणना आणि अनुवाद याला आपण नियमशास्त्र म्हणतो. आणि ही 5 पुस्तकं देवाचा सेवक मोशे याने रानावानातून भटकंती करत असताना सिनाय पर्वतावर परमेश्वराने हे वचन त्याला विधित केलं आणि मोशेने हे लिहून काढलं. आणि म्हणून उत्पत्ती ते अनुवाद ही पुस्तकं मोशेने लिहिलेली आहेत. मोशे हा अब्राहम याच्यानंतर साधारण 500 वर्षानंतर होऊन गेला. इस्रायल राष्ट्राचा जनक किंवा इस्रायल राष्ट्राचा मूळ पुरुष जो अब्राहम, ज्याच्याद्वारे इस्रायल राष्ट्र निर्माण झालं, त्याच्यानंतर 500 वर्षानंतर मोशे आला आणि त्याने ही 5 पुस्तकं परमेश्वराने त्याला सांगितल्याप्रमाणे लिहून काढली. परंतु अब्राहमाच्या पेक्षाही 1000 वर्ष अगोदर देवाचा सेवक इयोब हा राहत होता. इयोब या भूतलावर केव्हा होता हा प्रश्न जर आपण विचारला तर पवित्र शास्त्राचे जे तज्ज्ञ आहेत, अभ्यासक आहेत, त्यांचं असं मत आहे, नोहाच्या वेळेस ज्यावेळेस जलप्रलय येऊन सर्व पृथ्वीचा नाश झाला, त्यानंतर पुन्हा मानवजात उदयास आली आणि नोहा आणि अब्राहम यांच्या काळाच्या मध्ये इयोबाचं अस्तित्व आहे, त्यावेळेस तो या भूतलावर होता, असं काही तज्ज्ञांचं मत आहे. आणि म्हणून इयोब हा मोशेच्या अगोदरचा आहे, अब्राहमाच्या अगोदरचा आहे. आणि म्हणून काही तज्ज्ञांच्या मते पवित्र शास्त्रातील इयोब हे पुस्तक सर्वात पहिलं लिहिलं गेलेलं पुस्तक आहे. पवित्र शास्त्रामध्ये क्रमवारीमध्ये जरी इयोब हे 18वं पुस्तक असेल तरी इयोब हा अब्राहमाच्या पूर्वीचा, आणि म्हणून इयोब हे प्रथम पुस्तक पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं गेलं. आणि तसा जर आपण विचार केला तर मग ज्यावेळेस परमेश्वराने ठरवलं की मानवजातीला माझं एक लिखित पुस्तक द्यायचं, तेव्हा पवित्र आत्मेने प्रेरित होऊन इयोबाचं पुस्तक ज्यावेळेस लिहिलं गेलं, त्या इयोबाच्या पुस्तकाची सुरुवात परमेश्वर कसं करत आहे याकडे आज मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. ज्यावेळेस परमेश्वराने ठरवलं की मानवाला माझं एक पुस्तक द्यायचं, त्यावेळेस योग याचा पहिला अध्याय आणि पहिलंच वचन परमेश्वर मानवाला लिहित असताना पहिलंच वचन कोणतं लिहितो? परमेश्वर म्हणतो, ऊस देशामध्ये एक पुरुष राहत होता, त्याचं नाव इयोब असं होतं. तो सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा आणि पापापासून दूर राहणारा होता. आम्हा सर्व मानवांचं लक्ष परमेश्वर अशा एका मनुष्याकडे नेत आहे की जो सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा आणि पापापासून दूर राहणारा आहे. मोर देन एनिथिंग एल्स गॉड इज कन्सर्न अबाउट द कॅरेक्टर ऑफ जोब. परमेश्वर ज्यावेळेस योबाकडे पाहतो, सर्वप्रथम या योबाचं चारित्र्य, त्याचं शील, त्याचं वर्तन याच्याकडे परमेश्वराचं लक्ष जातं. हे आपण या ठिकाणी समजून घेणं महत्वाचं आहे. परमेश्वर ज्यावेळेस मनुष्याकडे पाहतो, सर्वप्रथम तो काय पाहतो? त्या मनुष्याचं, त्या माझ्या विश्वासणाऱ्याचं, त्या माझ्या विश्वासणारीचं शील, तिचं वर्तन, तिचं चारित्र्य कसं आहे याच्यामध्ये परमेश्वराला रस आहे. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. एखाद्या व्यक्तीकडे ज्यावेळेस तुम्ही प्रथमच पाहता, त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनामध्ये कोणते भाव निर्माण होतात, त्या व्यक्तीबद्दलचा कोणता ठसा तुमच्या मनामध्ये उमटतो, कोणती छाप पडते, हे याला अनन्यसाधारण महत्व आहे. कारण तेच इम्प्रेशन, ती छाप तुमची कायमस्वरूपी त्या व्यक्तीविषयी राहते. आणि म्हणून ज्यावेळेस परमेश्वर योबाकडे पाहतो, सर्वप्रथम परमेश्वराच्या मनामध्ये योबाबद्दल कोणते भाव आलेले आहेत? परमेश्वर म्हणतो, ह्या योबाकडे पहा, त्याच्यासारखा सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा आणि पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही. प्रियानो, आम्ही स्वतःकडे पाहूयात. परमेश्वराचे विश्वासणारे या नात्यानं, ख्रिस्ताचे शिष्य या नात्यानं ज्यावेळेस परमेश्वर तुम्हा प्रत्येकाकडे पाहतो, परमेश्वराच्या मनामध्ये तुमच्याकडे पाहता सर्वप्रथम कोणते भाव उमटतात, तुमच्याविषयीची कोणती छाप किंवा कोणता ठसा त्याच्या मनामध्ये उमटतो, आपण यावेळेस स्वतःचं आत्मपरीक्षण करून विचार करूयात. ज्यावेळेस तुमच्याकडे तो पाहतो, त्यावेळेस योबासारखं तुमच्याकडे पाहून त्याच्या मनामध्ये हे भाव उमटतात का? हा माझा सेवक, ही माझी सेविका, हिच्यासारखं सात्विक, सरळ,
देवाला भिवून वागणारा आणि पापापासून दूर राहणारा असं दुसरा कोणी नाही. हे इम्प्रेशन, ही छाप तुमच्या माझ्याबद्दल परमेश्वराला पडते का? किंवा परमेश्वर माझ्याकडे किंवा तुमच्याकडे पाहत असतो काय म्हणतो? ह्या मनुष्यासारखा ढोंगी आणि लबाड मनुष्य दुसरा कोणी नाही. होय, समाजाला दिसताना, मंडळीला दिसताना हा पवित्र मनुष्य, नीतिमान मनुष्य, प्रार्थना करतो, पवित्र शास्त्र वाचतो, उपासनेला जातो, दान धर्म करतो, परंतु ह्याच्या गुप्त जीवनामध्ये अनाचार आहे, अधर्म आहे, मनामध्ये लोभ आहे, स्वार्थ आहे, राग आहे, मत्सर आहे. ह्याच्यासारखा ढोंगी आणि लबाड मनुष्य दुसरा कोणी नाही. असा परमेश्वर तुमच्याकडे पाहून त्याच्या मनामध्ये उठतं का? किंवा तुमच्याकडे पाहून परमेश्वराच्या मनामध्ये पहिलं इम्प्रेशन कोणतं पडतं? ह्याच्यासारखा स्वार्थी मतलबी मनुष्य कोणी नाही. देवाचं कार्य करतो खरा, पण त्यामध्ये त्याच्या मनामध्ये स्वार्थ आहे, मतलब आहे, स्वतःचा नफा, स्वतःचा फायदा व्हावा म्हणून तो सेवा कार्य करतो. असा भाव परमेश्वराच्या मनामध्ये तुमच्याबद्दल उठतो का? किंवा तुमच्याकडे पाहताच या मनुष्यासारखा गर्विष्ठ अहंकारी कोणी नाही असं परमेश्वराला वाटतं का? तुमच्याकडे पाहताच परमेश्वराला तुमच्याबद्दल कोणतं इम्प्रेशन, कोणती छाप किंवा कोणता ठसा उमटतो हे पाहणं महत्वाचं आहे. आमचा देव अंतर्याम पारखणारा, हृदय तोलून पाहणारा, अंतकरण चालून पाहणारा देव आहे. आणि म्हणून जसं योबाकडे पाहताच त्याला वाटलं, तसं तुमच्याकडे पाहताच त्याला वाटतं का हा मनुष्य सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा आणि पापापासून दूर राहणारा आहे का? आणि मग परमेश्वर योबाची पुढची माहिती देत आहे. पुढे तो म्हणतो, ह्या योबाला 7 पुत्र आणि 3 कन्या होत्या. ह्या योबाला परमेश्वराने आशीर्वादित केलं, त्याचं कौटुंबिक जीवन फलद्रूप केलं. आणि जुन्या करारामध्ये लेकरं होणं हे आशीर्वादाचे प्रतीक होतं. परमेश्वराने त्याचं जीवन आशीर्वादित केलं म्हणून योबाला 7 पुत्र आणि 3 कन्या झाल्या. पुढे परमेश्वर त्याची माहिती देताना म्हणतो, ह्या योबाकडं प्रचंड धनसंपत्ती होती. ह्या योबाला 7,000 मेंढरं, 3,000 उंट, 1,000 बैल आणि 1,000 गाढवी अशी पुष्कळ गुरढोरे अशी मालमत्ता या योबाकडे होती. ह्या योबाचा परिवार फार मोठा होता आणि पूर्व देशातील सर्वांमध्ये योब थोर होता असं पुढचं वचन आम्हाला सांगतं. योबाच्या धर्माचरणाविषयी परमेश्वर काय लिहितो? योब दररोज प्रातःकाळी उठून आपल्या मुलांच्या संख्येत होमार्पण परमेश्वराला करत असत. कारण तो म्हणे, न जाणो माझ्या मुलांनी पाप केला आहे आणि आपल्या मनात देवाचा वेर केला आहे. पहा, योबाकडे नीट पहा. ज्या योबाकडे नियमशास्त्र नव्हतं, ज्याला 10 आज्ञा दिल्या गेल्या नव्हत्या, ज्याच्याकडे पवित्र शास्त्र नाही, नीतिमान जीवन जगण्यासाठी पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्या योबाकडे नाही, तो योब मनामध्ये विचार करतो, माझ्या मुलांनी कदाचित पाप केला असेल. पाप कोणतं? बाह्य स्वरूपाचं कुठलंही पाप नाही. त्यांनी कधी चोरी केली नाही, व्यभिचार केला नाही, खून केला नाही, लबाडी केली नाही, परंतु आपल्या मनामध्ये देवाचा आवेर केला असेल. त्यांच्या मनामध्ये कदाचित राग आहे, द्वेष आहे, कुठला तरी लोभ आहे. आणि तसं असेल म्हणून रोज त्यांच्या वतीनं मी एक होम अर्पण करणार हा निश्चय करून योब प्रत्येक मुलाच्या संकेत का होम अर्पण रोज करत असत. किती उच्च नीतिमानाची पातळी योबाने गाठली होती. केव्हा? नियमशास्त्र येण्यापूर्वीची गोष्ट. एक आदर्श आमच्या पुढे योब ठेवत आहे. आणि म्हणून आजचं आपलं जे कथानक आहे त्यातला पहिला सीन, पहिलं जे दृश्य ते आपल्याला योबाचं घराणं दाखवलेलं आहे. योब हा एक धार्मिक मनुष्य, अतिशय श्रीमंत, धनाढ्य असलेला, परमेश्वराने आशीर्वादित केलेला, परंतु तो धर्माचरण करणारा, रोज नित्यनेमाने पवित्र नीतिमान जीवन जगणारा योब. आमच्या कथानकाचा पुढचं सीन, पुढचं दृश्य सरळ स्वर्गामध्ये उघडतं. स्वर्गामध्ये परमेश्वराचं आसन आहे, परमेश्वर विराजमान झालेला आहे आणि त्याच्या भेटीस देवपुत्र किंवा देवदूत आलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये सैतान येऊन उभा राहतो. आणि परमेश्वर सैतानाला म्हणतो, अरे सैताना तू कोठून आलास? आणि सैतान उत्तर देतो, मी पृथ्वीवर इकडे तिकडे हिंडून फिरून आलो. पहा, त्या सैतानाचं कार्य या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. सैतान काय करतो? तो पृथ्वीवर इकडे तिकडे फिरत असतो. इकडे तिकडे फिरून तो काय करतो? पेत्र त्याच्या पत्रामध्ये आम्हाला सांगतो. पेत्र म्हणतो, सावध असा, जागे राहा,
कारण तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. सैतानाचं हे कामच आहे. अहोरात्र निरंतर तो या पृथ्वीवर हिंडत असतो. कशासाठी? जो विश्वासणारा आहे त्याला गिळंकृत करावं, त्याला जगिक मोहपाशात अडकावं, जगिक आकर्षणाला भरून त्याला नाशाकडे ओढावं. हे सैतानाचं काम दिवस रात्र अहोरात्र तो करत आहे आणि तेच तो करत असतो. हे संभाषण चालू असतानाच अचानकपणे कुठलाही विषय निघालेला नसताना परमेश्वर सैतानापुढे योबाचं नाव काढतो. परमेश्वर सैतानाला म्हणतो, माझा सेवक योब याच्याकडे तुझं लक्ष गेलं आहे काय? पहा, परमेश्वर या ठिकाणी एक भयंकर गोष्ट करत आहे. त्याचा सेवक योब याला कुठली पूर्वसूचना न देता, पूर्वी कल्पना न देता, कुठल्याही त्याच्याबरोबर संभाषण न करता परमेश्वर योबाला सैतानाच्या निशाणा पुढे ठेवत आहे. गॉड पुट जोब इन सेटन्स रडार और सेटन्स टार्गेट. परमेश्वर स्वतः योबाचं नाव सैताना पुढे काढत आहे. माझा सेवक योब याच्याकडे तुझं लक्ष गेलं आहे काय? त्याच्यासारखा सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा आणि पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही. योबाला कुठलाही काय चर्चा न करता, त्याला काय न बोलता परमेश्वर योबाचं नाव सैताना पुढे काढत आहे. आणि हे वाचत असताना एक विचार माझ्या मनामध्ये आला, परमेश्वरा कृपा करून ही गोष्ट माझ्या बाबतीत तू करू नकोस. माझा कुठलाही विचार न घेता, मला कुठली पूर्वसूचना न देता सैतानाने मला गव्हासारखं चाळावं, सैतानाने मला संकटात टाकावं, माझ्यावर अरिष्ट यावं, माझ्या संपूर्ण घराची धुळधाण व्हावी, नव्हे माझे संपूर्ण लेकरं मृत्यू पावावेत या सैतानाच्या परीक्षेमुळे, असं कधी न हो. परमेश्वरा, योबाच्या बाबतीत तू असं का केलंस? देवाने सरळ योबाला घेऊन सैतानाच्या पुढे जणू का त्याला तोफे पुढे दिलेला आहे. योबाचं काहीच घेणं देणं नसताना, त्याची कुठली चूक नसताना देवाने योबाला सैताना पुढे ठेवलेला आहे. आणि मग खरोखरच एक प्रश्न आपल्या मनामध्ये पडतो, आमच्या जीवनामध्ये जे संकट येतात, जे अरिष्ट येतात, जे बिकट प्रसंग येतात, त्याचं मूळ कारण काय आहे? का आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या जीवनामध्ये संकट येतात? हा एक जीवनाचा अविभाज्य भाग आहे म्हणून आमच्यावर संकट येतात का? हो, ही पृथ्वी शापग्रस्त अशी पृथ्वी आहे. ज्या वेळेस आदामाने पाप केलं, परमेश्वराने या भूमीला शाप दिला आणि म्हणून या जगतामध्ये दुःख आहे, क्लेश आणि यातना आहेत, अश्रू आहेत, दुर्धर आजार आहेत, मृत्यू आहे. हा सर्व मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे आणि म्हणूनच आमच्यावर अरिष्ट आणि संकट येतात का? किंवा माझ्या चुकीमुळे माझ्यामध्ये किंवा माझ्या कुटुंबामध्ये अरिष्ट येतात? मी घेतलेले चुकीचे निर्णय, मी केलेली चुकीची निवड, याच्यामुळे मी माझ्यावर स्वतःवर अरिष्ट ओढून घेतो का? संकट माझ्यावर का येतात? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. किंवा सैतान माझी परीक्षा घेऊ पाहत आहे, सैतान मला मोहपाशात पडतो, सैतान मला जगिक आकर्षणाला भुलवतो आणि म्हणून माझ्यावर संकट आणि अरिष्ट येतात का? का प्रत्यक्ष देव माझी परीक्षा घेऊ पाहतो आणि म्हणून तो माझ्यावर संकट, अरिष्ट हे आणतो? मला शिस्त लागावी, मला वळण लागावं म्हणून हे सर्व माझ्यावर परमेश्वर आणतो का? किंवा कदाचित प्रत्यक्ष परमेश्वर माझ्यावर संकट आणत नाही, पण ज्या वेळेस सैतान माझी परीक्षा घेतो त्यावेळेस परमेश्वर त्याला परीक्षा घेण्याची परवानगी देतो आणि म्हणून अप्रत्यक्षपणे परमेश्वर त्याला जबाबदार आहे, कारण परमेश्वराच्या परवानगीशिवाय सैतान माझ्यावर कुठलंच अरिष्ट आणू शकत नाही. माझ्यावर नक्की संकट, अरिष्ट, दुर्धर आजार, मृत्यू हे सर्व येतात तरी का? प्रश्न आहे. त्यावेळेस लगेच सैतान परमेश्वराला म्हणतो, हे परमेश्वरा, तू त्याला संरक्षण दिलेलं आहेस, तो त्याचे घर आणि त्याचे सर्वस्व याच्या भोवती तू कुंपण घातला आहेस ना. कुठल्याही प्रकारचा अरिष्ट, संकटे, व्याधी हे त्याच्यावर तू येऊ देत नाहीस आणि म्हणून तो तुझं भय बाळगतो. एवढंच नव्हे तर त्याच्या हाताला तू यश दिलेलं आहेस, तू त्याला समृद्ध केलेला आहेस, संपन्न केलेला आहेस आणि म्हणून तो तुझं भय बाळगतो. एवढंच नव्हे तर त्याचे धन ह्या देशात वृद्धी पावत आहे. तू त्याला धनवान आणि श्रीमंत केलेला आहेस आणि म्हणून हे परमेश्वरा, तू त्याला समृद्ध केलंस, धनवान केलंस आणि त्याप्रमाणे प्रभू त्याला यशस्वी केलंस आणि म्हणून तो तुझं भय बाळगतो. सैतानाला एक गोष्ट माहित आहे,
6,000 वर्षापासून त्याने मानवी जीवनाचा इतिहास याचा त्याने अभ्यास केलेला आहे. आणि एक गोष्ट सैतान पुरेपूर जाणतो की मानव हा एक नंबरचा स्वार्थी आणि मतलबी मनुष्य आहे. आणि परमेश्वर ज्यावेळेस कोणाला आशीर्वादित करतो, त्याला समृद्ध करतो, संपन्न करतो, त्याला धनवान करतो, मग हा मनुष्य परमेश्वराचं भय बाळगतो, मग त्याचं धर्माचरण तो करतो, नीतिवान मार्गाचा प्रयत्न तो करतो. हे सैतानाला पुरेपूर माहित आहे. आणि परमेश्वर सैतानास म्हणतो, तू म्हणतोस ते कदाचित खरं आहे, माझे बरेचसे विश्वासणारे आहेत, माझे अनुयायी आहेत, पण ज्यावेळेस मी त्यांना आशीर्वादित करतो तेव्हाच ते माझ्याशी सात्विकपणे सरळतेने वागतात. 99% लोक कदाचित असे असतील, परंतु थोडके लोक असे आहेत, अगदी 1% लोक, बोटावर मोजणे इतके लोक, की मी जरी त्यांना आशीर्वादित केलं नाही, त्यांना समृद्ध संपन्न केलं नाही, तरी ते माझ्याशी सात्विकपणे सरळतेने वागतात, नीतिमान पवित्र जीवन जगतात. असे योबासारखे लोक आहेत. आणि म्हणून हे सैताना, तू जर म्हणतोस की मी त्याला आशीर्वादित केलं आणि म्हणून तो माझ्याशी भय बाळगतो, तर मी तुला यावेळेस आव्हान करतो, ज्या गोष्टीने मी त्याला आशीर्वादित केलेलं आहे त्या सर्व गोष्टी त्याच्यापासून काढून घेण्याचं आव्हान मी तुला करतो. तरी तू बघ की तो माझ्याशी तसंच सात्विकपणे वागेल. परमेश्वर सैतानाला आव्हान करत आहे. प्रियानो, मराठीमध्ये एक म्हण आहे, दोघाचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. परंतु या ठिकाणी आपण पाहतो दोघांचं भांडण, पण त्या तिसऱ्याचा तोटा होत आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्या स्वर्गामध्ये परमेश्वर आणि सैतान यांच्यामध्ये एक संघर्ष, एक युद्ध, एक लढा, एक झुंज चालू आहे. आणि ती योबाच्या बाबतीत आहे. पण ह्या दोघांच्या लढाईमध्ये, ह्या दोघांच्या संघर्षामध्ये योब हा मध्ये चिरडला जाणार आहे. योबावर संकटावर संकट आणि अरिष्टावर अरिष्ट येणार आहेत. आता ही योबाची सत्व परीक्षा लवकरच सुरू होणार आहे. आणि म्हणून सैतानाकडून योबाची परीक्षा व्हावी म्हणून परमेश्वराने योबाला सैतानाच्या स्वाधीन केलं. तो, त्याचे घर आणि त्याचे सर्वस्व हे परमेश्वराने सैतानाच्या स्वाधीन केलेलं आहे. या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. आम्ही जे पाळक वर्ग आहेत, इतर देवाचे सेवक आहेत, प्रत्येक उपासनेला मंडळीमध्ये एक आम्ही आव्हान करत असतो. त्यांना आम्ही अशी गोष्ट आवर्जून सांगत असतो की तुम्ही धर्माचरण केलं पाहिजे. अशुद्धपणा, अमंगळपणा, पाप यापासून अलिप्त राहून तुम्ही परमेश्वराच्या भयात, त्याच्या मार्गात, त्याच्या वचनात तुम्ही चाललं पाहिजे. धर्माचरण करणं फार महत्वाचं आहे हे आम्ही आवर्जून सांगतो. परंतु जर तुम्ही योबाकडे पाहिलं तर त्याच्या धार्मिकतेमुळे त्याच्यावर संकट आले आहेत हे आपल्याला दिसतं. हा योब धार्मिक होता, तो सरळ होता, सात्विकपणे चालणारा होता, पापापासून दूर राहणार होता. आणि हेच केवळ एक कारण झालं, त्याच्यावर अरिष्ट, संकट आणि दुर्धर आजार येण्याचं एक मूलभूत कारण म्हणजे त्याची धार्मिकता. आणि मग आपल्याला प्रश्न पडतो, परमेश्वरा असं का होतं? एकीकडे तू सांगतोस की आम्ही धार्मिक राहिलं पाहिजे, नीतिमान जीवन जगलं पाहिजे, पापापासून दूर राहिलं पाहिजे, आणि मग योब जर नीतिमान जीवन जगतो तर त्याच्यावर संकट येतात, अरिष्ट येतात. परमेश्वरा असं का, हे असं का घडतं? हा एक महत्वाचा प्रश्न आम्हाला पडत आहे. आम्ही जर नीतिमान राहिलो तर परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करील, आम्हाला संकटापासून दूर नेईल, हा आमचा समज. परंतु जो कोणी नीतिमान राहत आहे, पापापासून दूर राहत आहे, त्याच्यावरच अरिष्ट येतात, संकट येतात. हे योबाच्या उदाहरण आम्हाला इथे स्पष्टपणे दिसतं. आणि म्हणून हा भ्रम आमच्या मनातून आम्ही काढला पाहिजे. आम्ही नीतिमान राहिलो, पापापासून दूर राहिलो की परमेश्वर आम्हाला समृद्ध करील, संपन्न करील, आरोग्यदान आम्हाला देईल, हा चुकीचा भ्रम मनातून काढून टाका. त्या शौलाकडे नीट पहा. हा शौल कोण होता? एक कट्टर यहुदी. प्रेषितांची कृत्याचा 9वा अध्याय पहिल्याच वचनात आम्ही वाचतो. हा शौल येशूच्या शिष्यांना धरणे, त्यांना तुरुंगात टाकणे आणि त्यांचा घात करणे याचे फुत्कार टाकत असत. हा शौल, याच्याकडे ख्रिस्ती लोकांना धरण्याचं अधिकार पत्र देण्यात आलं होतं. सत्ता आहे, अधिकार आहे, धनाढ्य श्रीमंत हा शौल ज्या वेळेस दमस्कसच्या वाटेने चाललेला असताना पुनरुत्थित ख्रिस्ताने त्याला दर्शन दिलं. ज्या वेळेस या शौलाचा पाऊल झाला त्यावेळेस परमेश्वराचं वचन हनन्या संदेष्टाला आलं. हनन्या, तू जाऊन शौलाचं भेट घे, त्याच्यावर हात ठेवून त्याला तू आशीर्वाद दे आणि त्याला तू सांग,
परराष्ट्रीय राजे आणि इस्रायलाची संतती याच्या समोर माझं नाव घेऊन जाण्यासाठी ते माझं निवडलेलं पात्र आहे. आणि माझ्या नामाकरता त्याला किती दुःख सोसावं लागेल हे मी त्याला दाखवून देईन. ह्या पावलाला सेवा कार्यात घेण्यापूर्वी परमेश्वराचं वचन त्या पावलाला प्राप्त झालेलं आहे. हे पावला, तुला माझ्या नावाकरता किती दुःख सोसावं लागेल हे मी तुला दाखवून देईन. आणि त्यानंतर जेव्हा पावलाने सेवा करायला सुरुवात केली, पुढे 35 वर्ष ख्रिस्ती मंडळीची सेवा करत असताना अनेक संकट, दुखणे, अनेक प्रकारचा प्रवास, सर्व प्रकारचे छळ, बेसुमार फटके, त्याचप्रमाणे तुरुंगवास, उघडे वागडेपणा आणि शेवटी नीरो बादशाह जो रोमचा बादशाह त्याच्या हुकमावरून पौलाचा शिरच्छेद झाला. संपूर्ण 35 वर्ष संकट आणि छळ त्याला सहन करावे लागले. ज्या वेळेस परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जीवन जगू लागला, ख्रिस्ताला तो अनुसरू लागला, संकट, छळ, फटके आणि शेवटी मृत्यू हे तिची वाट पाहत होता. आणि म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे, ख्रिस्ती अनुयायी नात्याने दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलणं हे अनिवार्य आहे. सर्व स्वतः त्याग करणं अतिशय महत्वाचं आहे. त्याशिवाय मला ख्रिस्ताचे शिष्य होता येत नाही. येऊयात पुन्हा हे योबाकडे येऊयात. ज्या वेळेस परमेश्वराने योबाला सैतानाच्या हातात दिलं, सैतान आता योबाची परीक्षा घेत आहे. एका दिवशी योब बसलेला असताना मोठ्या सकाळीच त्याचा एक सेवक, एक दास धावत पळस योबाकडे येतो आणि योबासाठी त्याची एक दुःखद बातमी आहे. हा दास आपला धनी योब याला सांगतो, धनी, तुमचे बैल शेतामध्ये नांगरत होते आणि गाढवी चरत होत्या, तेव्हा शबई लोक आले आणि सर्व बैल आणि गाढवी यांना ते घेऊन गेले. तुमच्या सर्व दासांचा घात किंवा कत्तल त्यांनी केली. मी एकटाच वाचलो आणि ही बातमी सांगायला मी तुमच्याकडे आलो आहे. एक मोठा आघात, एक मोठा प्रहार योबावर झालेला आहे. त्याचे 1000 बैल आणि 1000 गाढवी शबई लोकांनी पळून नेले. हे सांगतो तोच काही मिनिटाच्या अंतराने दुसरा एक त्याचा सेवक आला. तो देखील धावत पळत येऊन योबाला म्हणतो, महाराज, तुमचे 7000 मेंढर रानावनात कळपात चरत होते. आकस्मिकरित्या आकाशातून दैवी अग्नी आला आणि 7000 मेंढर आणि तुमचे सर्व दास जळून खाक झाले. एकावर एक दुःखद बातमी येत आहे. 7000 मेंढर आकाशातून अग्नीने भस्म झालेले आहेत. हे बातमी या योबाच्या कानावर पडताच काही मिनिटांच्या अंतराने पुन्हा एक वार तिसरा एक दास धावत पळत योबाकडे येतो आणि तो म्हणतो, धनी, तुमचे 3000 उंट हे रानात होते. तेव्हा खासदी लोकांच्या 3 टोळ्या आल्या आणि सर्व उंट त्यांनी पळवून नेले. तुमच्या दासांची कत्तल त्यांनी केली. मी एकटाच उरलो आणि ही बातमी सांगायला मी तुमच्याकडे आलो आहे. सर्व त्याचे गुरेढोरे एका दिवसात काही मिनिटांच्या अंतराने त्यांचा नाश पावलेला आहे. आणि हे आघातावर आघात योबाचे होत आहे. तो विवंचात पडलेला आहे, चिंतेत आहे, चिंताक्रांत आहे. हे सर्व गुरेढोरे काही क्षणात कसे काय मरण पावले, ही बातमी ऐकताच काही मिनिटांनी चौथा एक दास योबाकडे येतो आणि धावत पळत म्हणतो, धनी, तुमचे 7 मुलं आणि 3 मुली हे एका घरामध्ये मेजवानीसाठी बसले होते. अकस्मात सोसाट्याचा वारा सुटला. त्यावेळेस त्या घराचे पाय हादरले, संपूर्ण घर कोसळलं आणि तुमचे 10 मुलं त्यामध्ये मरण पावले. काय भयंकरी घटना योबाच्या जीवनामध्ये घडत आहे. एका दिवसामध्ये त्याचे सर्व गुरेढोर, सर्व मालमत्ता हे नाश पावली. त्याचे 7 मुलं आणि 3 मुली एका क्षणात मृत्यू पावलेले आहेत. हे सर्व ऐकल्यावर असं म्हटलेलं आहे, योबाने आपला झगा पाडला, त्याने मुंडन केलं, भूमीवर पालथा पडला, देवाला दंडवत घातलं आणि देवाची उपासना त्याने केली. आणि मग तो म्हणतो, मी मातेच्या उदरातून नग्न आलो आणि जेथून आलो तिथे तसाच जायचं आहे. परमेश्वराने दिलं आणि परमेश्वराने नेलं, धन्य परमेश्वराचे नाव. या सर्व कृतीमध्ये देवाने कुठलाही अनुचित प्रकार केल्याचा आरोप योबाने देवावर केला नाही. काय योबाची सत्व परीक्षा आहे. होय, सैतानी परीक्षा घेत असताना हा योब होत्याचा नव्हता झाला, सर्वस्वाचा नाश त्याला झालेला आहे. परंतु योब तरीही परमेश्वराची विश्वासू, एकनिष्ठ प्रामाणिक राहिलेला आपल्याला या ठिकाणी दिसतं. पुन्हा एकदा स्वर्गामधलं दृश्य आहे.
देवपुत्र परमेश्वराला भेटायला गेलेले आहेत आणि त्यामध्ये सैतान देखील गेला. तेव्हा परमेश्वर सैतानाला म्हणतो, हे सैताना, पहा, तू विनाकारण योबाचा विनाश करण्याचा मला चितविलेस. कारण जरी एवढं सगळं झालं तरी तो सत्वाला धरून राहिला, त्याने सत्व सोडलं नाही. तेव्हा सैतान परमेश्वराला म्हणतो, त्वचेसाठी त्वचा, मनुष्य आपल्या प्राणासाठी सर्वस्व देईन, तू त्याला हात तर लावून पहा, तुझ्या तोंडावर तो तुझा अवेर करेन. आणि परमेश्वर सैताना म्हणतो, पहा, योब तुझ्या हातामध्ये आहे, पण त्याचा जीव मात्र तू घेऊ नकोस. असं म्हटल्यावर सैतान पुन्हा खाली जातो आणि योबाची पुन्हा परीक्षा सुरू होते. यावेळेस सैतान त्या योबाला संपूर्ण अंगभर गळव्यांनी भरून टाकतो. पार डोक्यापासून तर खालच्या नखाशिकापर्यंत योब संपूर्ण गळव्यांनी भरतो. योबाने सगळे कपडे काढून हातामध्ये खापरी घेतली, अंग खाजवण्यासाठी खापरी घेऊन जर राखेत तो बसला. दृश्य इतकं भयंकर आहे की योबाची स्वतःची बायको त्याला म्हणते, अहो तुम्ही का सत्व धरून बसला आहे? देवाचं नाव सोडून द्या आणि मरून जा. योबाची परीक्षा त्याच्या बायकोद्वारे सैतान घेत आहे. योबाने तिला काय उत्तर दिलं? योब तिला म्हटला, तू एखाद्या अधर्मी स्त्रीप्रमाणे का बोलतेस? परमेश्वराकडून फक्त सुखच घ्यावं काय, दुःख घेऊ नये काय? या सगळ्यामध्ये योबाने देवावर कुठलाही आरोप केला नाही. सर्व सत्व परीक्षेमध्ये हा योब उत्तीर्ण झालेला आपल्याला दिसतो. जरी त्याचं सर्वस्व गेलं, गुरढोरं गेले, मालमत्ता गेली, त्याचे 10 मुलं मरण पावले, तो स्वतः गळव्यांनी भरलेला आहे, तरी योब परमेश्वराशी एकनिष्ठ आहे. आपण या ठिकाणी पहा, ही बातमी योबाचे 3 मित्र अलिफज, बिल्दद आणि सोफर यांना कळाली. 3 वेगळ्या ठिकाणी राहणारे मित्र आता योबाच्या भेटीला आलेले आहेत. ज्यावेळेस हे 3 मित्र आले आणि योबाला राखेत बसलेलं त्यांनी पाहिलं, त्यांनी योबाला ओळखलंच नाही असं पवित्र वचन आम्हाला सांगतं. त्या योबाकडे पाहून, त्याची ती दैन्य अवस्था पाहून त्याचे 3 मित्र अवाक झाले. ते देखील योबाबरोबर राखेत बसले. त्या योबाचं दुःख इतकं भारी होतं की 7 दिवस आणि 7 रात्र ते योबाशी एक शब्दही बोलले नाही. 7 दिवस नुसतं गप्प बसून आहेत. त्या तिघांनी योबाविषयी मौन पाळलं. योबाच्या दुःखात ते सहभागी झालेले आहेत. आपण योबाच्या 3ऱ्या अध्यायाकडे आहोत आणि 7 दिवसानंतर जो प्रश्न योबाच्या मनामध्ये आहे, जो संभ्रम योबाला पडलेला आहे, तेच प्रश्न, तीच चिंता आणि तीच विवंचना योबाच्या 3 मित्रांच्या मनामध्ये आहे. अलिफज, बिल्दद आणि सोफर यांना आणि योबाला एक अति महत्वाचा प्रश्न पडलेला आहे आणि तो प्रश्न म्हणजे, हे परमेश्वरा, हे असं का झालं? परमेश्वरा, असं का झालं? योब स्वतःच्या मनात विचार करतो, मी धर्माचरण करणारा, सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा, पापापासून दूर राहणारा असा मी, त्या माझ्यावरील संकट का? माझ्या कुटुंबात अरिष्ट का? माझ्या लेकरांवर आपत्ती का? का त्यांच्यावर मरण यावं? हे परमेश्वरा, असं का झालं? एक अति महत्वाचा प्रश्न योबाला भेडसावत आहे. परमेश्वरा, हे अरिष्ट आणण्यामध्ये तुझा कोणता उद्देश आहे? हे तू माझ्यावर का केलंस? मी जो असा नीतिमान धार्मिक मनुष्य, त्या माझ्या कुटुंबावर अरिष्ट का? परमेश्वरा, असं का केलंस? हे सर्व आपत्ती, क्लेश, अरिष्ट विनाकारण तर माझ्यावर येणार नाही. निश्चित यामागे काहीतरी कारण आहे. हे परमेश्वरा, मला ते कारण कळू दे. योब त्या ठिकाणी जणू काय मनातून परमेश्वराचा आक्रोश करत आहे, हे परमेश्वरा, हा काय खेळ तू चालवलायस? हे देवा, खेळ कुठला आहे? योब परमेश्वराविषयी मनामध्ये विचार करत आहे. आणि मग आपण पाहतो, योबाच्या 3ऱ्या अध्यायापासून ते 27व्या अध्यायापर्यंत पुढील 24 अध्याय योब आणि त्याचे 3 मित्र एकाच गोष्टीविषयी चर्चा करत आहे, विचार विनिमय करत आहेत, एकाविषयी वाद करत आहे. तो म्हणजे, परमेश्वरा, तू हे का केलंस? हे अरिष्ट, हे संकट तू माझ्यावर का आलं? याच्याविषयीचा वाद, एक संघर्ष, एक शाब्दिक चकमक योब आणि त्याचे 3 मित्र पुढील 24 अध्यायामध्ये करत आहेत, 3ऱ्या अध्यायापासून 27व्या अध्यायापर्यंत.
परमेश्वरा हे संकट माझ्यावर का आलं? प्रियांनो, हाच प्रश्न आमच्या विश्वासणाऱ्यांना योबासारखा कधी कधी पडतो का? हे परमेश्वरा, आम्ही तुझे विश्वासणारे लोक, तुझं वचन वाचणारे, प्रार्थना करणारे, उपासना करणारे, धर्माचरण करणारे, मग हे संकट, हे अरिष्ट माझ्या जीवनामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये असं का? योबासारखा कधी कधी आम्हाला प्रश्न पडतो का? हे देवा, तू का खेळ मांडलेला आहेस? माझी प्रिय व्यक्ती ही निर्व्यसनी होती, तिला कुठलंही व्यसन नव्हतं, कधी सिगरेट पिली नाही, कधी तंबाखू खाल्ली नाही, मग तिला फुफ्फुस असा कॅन्सर का झाला? परमेश्वर आहे असं का घडताय? मी एवढी प्रामाणिकपणे नोकरी करत असताना मला नोकरीतून काढण्यात आलं आणि माझा सहकारी जो भ्रष्टाचार करतो, लाचलुचपत करतो, गैरव्यवहार करतो, त्याची मात्र पदोच्युती, त्याचं मात्र प्रमोशन झालं. परमेश्वर असं का घडतंय? हा खेळ माझ्याशी तू का खेळत आहेस? हे परमेश्वरा, माझा व्यवसाय आतापर्यंत चांगला चालला होता, व्यवसायामध्ये मला बरकत येत होती, अचानकपणे व्यवसायामध्ये नुकसान झालं, मी कर्जबाजारी झालो. परमेश्वरा, तुझा विश्वास न असं संकट तू का आणलेला आहेस? आमच्या कुटुंबामध्ये एवढा तणाव, एवढा संघर्ष, एवढे मतभेद, हे असं का घडत आहे? हा प्रश्न कधी आम्हाला पडत आहे का? योबासारखाच तुम्ही देखील आणि मी देखील विवंचनेत आहोत, चिंताक्रांत आहोत, आणि आम्हाला एक प्रश्न आहे, परमेश्वरा, हा खेळ तू आमच्याशी का खेळतोस? हा खेळ तू का मांडलायस? चिंताक्रांत होऊन देवाला मी प्रश्न विचारतो, परमेश्वर असं का घडलं? अनेक वेळा योबासारख्या आमच्या मनामध्ये देखील प्रश्न येतात. कधी कधी आम्ही परमेश्वरावर रागावतो, संतप्त होतो, परमेश्वरा, आमच्या कुटुंबामध्ये असं का घडलं? नक्की तू आम्हाला सांग, आमचं चुकलं कुठं? का तू आमच्यावर आपत्ती आणलेली आहेस? हे परमेश्वरा, हा खेळ तू का मांडलेला आहेस? आमच्या मनामध्ये असे विचार आहेत. योबाला देखील हेच वाटत होतं. आणि म्हणून 3ऱ्या अध्यायापासून 27व्या अध्यायापर्यंत आपण पाहतो, योब त्याच्या तिन्ही मित्रांशी चर्चा करत आहे, आपलं मनोगत त्यांना सांगत आहे. अलिफज, बिल्दद आणि सोफर त्यांच्या परीने, त्यांच्या दृष्टिकोनातून योबावर हे संकट का आलं हे सांगण्याचा किंवा उत्तर देण्याचा प्रयत्न हे 3 मित्र त्याला करत आहेत. असं 24 अध्यायामध्ये आपण पाहत आहे. योब आपल्या मनातील कथा आणि व्यथा त्यांना सांगतो, आपलं मनोगत त्यांना व्यक्त करतो. मी कशा प्रकारचं जीवन जगलं, किती धार्मिकतेत मी राहिलो, माझं जीवन कसं होतं, परमेश्वराला भिवून वागून मी जगत होतो, तरी परमेश्वराने माझ्यावर अरिष्ट का आणलं? हा प्रश्न योबाला पडलेला आहे. आणि त्याचं उत्तर त्याचे मित्र देण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वप्रथम अलिफज योबाला सांगायचा प्रयत्न करतो, पहा, ज्या वेळेस परमेश्वर त्याच्या सेवकाला काय शिस्त लावायची असते, त्याला काहीतरी धडा शिकवायचा असतो, त्यावेळेस परमेश्वर त्यांच्यावर अरिष्ट आणतो. आणि म्हणून ए योबा, तुझं काहीतरी चुकलेलं आहे, परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध तू काहीतरी गोष्ट केलेली आहेस, आणि तुला धडा शिकवण्यासाठी, तुला शिस्त लावण्यासाठी, तुला वळण देण्यासाठी परमेश्वराने अरिष्ट, हे संकट, हा दुर्धर प्रसंग तुझ्या कुटुंबामध्ये आणलेला आहे, असं हा अलिफज त्याला सांगायचा प्रयत्न करत आहे. त्याचा दुसरा मित्र बिल्दद हा योबाला सांगतो, तो हे योबा, नक्कीच तुझा धर्माचरणामध्ये तू काहीतरी चूक करत आहेस, परमेश्वराची आराधना, उपासना तू अयोग्य प्रकारे केलेला आहे, कदाचित तुझ्या मुलांनी काहीतरी पाप केला असेल आणि म्हणून तुझ्या 10 मुलांना अकाली मृत्यू आला, त्याचं हेच कारण आहे, कदाचित त्यांच्याकडून काहीतरी चूक झाली असेल, असं बिल्ददचं म्हणणं पडतं. योबाचा तिसरा मित्र सोफर हा त्याला समजवण्याचा प्रयत्न करत आहे. सोफर त्याला म्हणतो, परमेश्वर उगाचच कुणावर संकट किंवा अरिष्ट आणत नाहीत, तू जेवढा धार्मिक समजतोस तेवढा तू धार्मिक नाहीस, मला निश्चितपणे माहिती आहे तुझ्या गुप्त जीवनामध्ये काहीतरी पातक आहे, तू कोणता तरी अपराध केलेला आहे आणि त्या अपराधाची शिक्षा किंवा शासन म्हणून परमेश्वराने तुझ्यावर अरिष्ट आणलं, तुझे सर्व गुणधर्म गेले, तुझे 10 मुलं मृत्यू पावले, कारण तुझ्या गुप्त जीवनामध्ये तू काहीतरी अपराध केलेला आहेस. तिन्ही मित्र त्यांच्या परीने योबाला सांगण्याचा प्रयत्न करतात, तुझ्याकडून काहीतरी चूक झालेली आहे आणि म्हणून परमेश्वराने अरिष्ट, हे संकट, ही व्याधी तुझ्यावर आणलेली आहे. परंतु योब मनामध्ये सारासार विचार करतो, त्याला पूर्णपणे खात्री नाही, विश्वास आहे, हे 3 मित्र जे कारण सांगत आहेत त्यातलं एकही कारण निश्चित नाही, याची योबाला खात्री पडलेली आहे. त्याला पूर्णपणे स्वतःचे जीवन माहित होतं, मी सात्विक आणि सरळतेने परमेश्वराशी वागलेलो आहे, कुठलाही अपराध मी केलेला नाही,
रोज माझ्या मुलांच्या संख्येत का होमवर्क पण मी परमेश्वराला करत होतो, माझ्याकडून कुठली चूक झालेली नाही असा पुरेपूर विश्वास योबाला होता. आणि म्हणून त्याच्या तिन्ही मित्र जे कारण सांगतात त्या कारणाने योबाचं समाधान होत नाही. हे निश्चितच हे कारण आहेत की ज्यामुळे परमेश्वराने माझ्यावर अरिष्ट आणले याची खात्री योबाला पटलेली आहे. आणि म्हणून योबाला ते कळून चुकलं, ह्या 3 मित्रांकडे जाण्यात अर्थ नाही. हे प्रश्न घेऊन मला आता परमेश्वराकडे गेलं पाहिजे. हा परमेश्वर जो सर्व समर्थ, सर्व ज्ञानी, सर्व व्यापी आहे, त्या परमेश्वराकडे माझ्या प्रश्नाचं उत्तर असेल. आणि म्हणून योब आपले प्रश्न घेऊन आता परमेश्वराकडे जात आहे. आणि पुढील 10 अध्याय म्हणजे 28व्या अध्यायापासून 38व्या अध्यायापर्यंत 10 अध्याय हा योब परमेश्वराकडं आपलं गाढानं, आपलं मनोगत, आपल्या मनातील कथा आणि व्यथा परमेश्वराला सांगून त्या ठिकाणी त्याच्याकडून उत्तराची अपेक्षा करत आहे. हे परमेश्वरा तू असं का केलंस हा प्रश्न पुढील 10 अध्यायामध्ये 28व्या अध्यायापासून 37व्या अध्यायापर्यंत योब परमेश्वराला विचारत आहे. आपल्या मनातला आक्रोश, त्याच्या मनातली किंकाळी परमेश्वराकडे ओढून दाखवतो. हे परमेश्वरा, हा खेळ तू का मांडलायस? बऱ्याचा मोबदला वाईटाने तू का देऊ करतोस? चांगल्याची परतफेड वाईटाने तू कशी केलेली आहेस? तू असं का करतोस? योबाचा परमेश्वराला प्रश्न आहे. जर मी नीतीने वागलो, सात्विकतेने, सरळतेने तुझ्याशी वागलो, तर मग त्याचा परिणाम ही संकट, अरेस्ट, लेकरांचा मृत्यू आणि माझ्यावर हा दुर्धर आजार, हे असं का परमेश्वरा असं का? मोठा प्रश्न त्यासमोर आहे. तू माझ्यावर एवढा अन्याय जुलूम तू का करत आहेस? हे परमेश्वरा, हा कोणता खेळ तू मांडलेला आहेस? योबाच्या मनातील कथा आणि व्यथा तू व्यक्त करत आहे. आणि मग 10 अध्याय अनेक प्रश्न योब विचारत असताना शेवटी 38व्या अध्यायामध्ये परमेश्वर त्याला उत्तर देतो. 38व्या अध्यायाचं पहिलंच वचन आम्हाला सांगतं, मग एका मोठ्या वावटळीतून परमेश्वराने योबाला उत्तर दिलं. एक मोठं वादळ सुटलं, वावटळ आली आणि त्यातून परमेश्वर आता योबाशी बोलत आहे. परमेश्वर योबाला काय उत्तर देतो लक्षपूर्वक ऐका. ज्या वेळेस योबाने परमेश्वराला जणू काय उलट प्रश्न केला, हे परमेश्वरा, हा खेळ तू का मांडलास? हा कुठला खेळ तू चालवलास? मी धार्मिकतेने वागून माझ्या कुटुंबामध्ये हे संकट, अरिष्ट, मृत्यू का? हा प्रश्न विचारायला असताना परमेश्वर त्याला काय उत्तर देतो? परमेश्वर योबाला म्हणतो, तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला मी तयार आहे. हे संकट, अरिष्ट तुझ्यावर का आले याचं उत्तर मी तुला देणार आहे. तू माझ्याशी नीतिमत्तेने वागलास, सात्विकपणे, सरळपणे वागलास, पापापासून दूर राहिला, तरी तुझ्यावर हा संकट का आलं? तुझ्यावर हा दुर्धर आजार का आला? तुझ्या मुलांचा मृत्यू का झाला? तुझे सर्व गुरढोरे का मेले? या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देईल, पण माझी एक तुला अट आहे. आणि ती अट ही आहे, प्रथम मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तू दे, आणि मग तुझे प्रश्न विचारले त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी तुला देईल. प्रथम माझ्या प्रश्नाची उत्तर तू दे, मग तुझ्या प्रश्नाची उत्तर मी देतो. आणि म्हणून परमेश्वर योबाला म्हणतो, योबा उठ, आपल्या पायावर उभं राहा, आपली मर्दाप्रमाणे आपली कंबर कस, सरळतेने उभं राहा, माझ्या प्रश्नाची उत्तर द्यायला आपलं मन तू मजबूत कर, माझ्या डोळ्यात डोळ्या घालून पहा आणि मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तू दे. आणि त्यानंतर परमेश्वर योबाला 38व्या अध्यायामध्ये 88 प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नांच्या उत्तराची अपेक्षा तो करतो. योबाच्या 38व्या अध्यायामध्ये परमेश्वर योबाला 88 प्रश्न विचारत आहे. आणि आश्चर्याची गोष्ट आहे, 88 पैकी एकाही प्रश्नाचं उत्तर योबाला देता येत नाही. परमेश्वराने योबाला कोणते प्रश्न विचारले? परमेश्वराने योबाला जे प्रश्न विचारले ते मुख्यतः 3 प्रकारामध्ये मोडले गेलेले आहेत. त्यातला पहिला प्रकार म्हणजे परमेश्वर योबाला विचारतो, योबा तू स्वतःला काय समजतोस? या अनुषंगाने परमेश्वर योबाला काय प्रश्न विचारत आहे, हे योबा तू स्वतःला काय समजतोस? योबाचा 38वा अध्याय याचं 18वं वचन परमेश्वर योबाला म्हणतो,
पृथ्वीचा विस्तार केला याचं तुला काय आकलन आहे काय? तुला अक्कल असेल तर याचं उत्तर दे. ह्या पृथ्वीचा विस्तार जो मी केलेला आहे याचं तुला काय आकलन आहे का? ही पृथ्वी गोलाकार कशी आहे, तिचा घेर किती मोठा आहे, ती कोणत्या कोणामध्ये अंतराळात बसवलेली आहे, त्या पृथ्वीवर दिवस आणि रात्र कसे होतात, त्या पृथ्वीवरचे ऋतू म्हणजे उन्हाळा नंतर पावसाळा नंतर हिवाळा ही कशी निर्माण होतात, या पृथ्वीचा विस्ताराचं आकलन तुला आहे का योबा? माहिती असेल तर मला उत्तर दे. योब अवाक होतो, त्याला काय समजेना असं होतं. ह्या प्रश्नाचं उत्तर काय देणार? पृथ्वीच्या विस्ताराचे तुला आकलन आहे का? परमेश्वराने योबाला विचारायला पहिला प्रश्न. परमेश्वर योबाला दुसरा प्रश्न विचारत आहे. 38व्या अध्यायातील 19वे वचन. परमेश्वर त्याला म्हणतो, हा जो सकाळचा प्रकाश आहे तो प्रकाश कुठे राहतो याची वाट तुला ठाऊक आहे का? अंधाराचं वास्तव्य कुठे आहे हे योबा तुला ठाऊक आहे का? प्रकाश आणि अंधकार यांना त्यांच्या प्रदेशात नेऊन त्यांच्या सीमेपर्यंत तू पोहोचू शकशील काय? योबा मला तू उत्तर दे. पहा, माझ्याकडे पहा, सूर्योदय होताच दिवसाचा प्रकाश मी घेऊन येतो आणि सूर्यास्त झाल्यावर तिथे जाऊन मी रात्र बरोबर घेऊन येतो, अंधकार घेऊन येतो. हे मला करता येतं तसं तुला करता येईल काय? योबा या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर दे. योबा तू स्वतःला काय समजतोस? तू जो मला उलट प्रश्न विचारणार आहेस, माझ्या प्रश्नाचे पहिले उत्तर दे. परमेश्वराचा योबाला तिसरा प्रश्न. 38व्या अध्यायातील 22वे वचन. परमेश्वर त्याला म्हणतो, लढाई, युद्ध आणि संकट समयीसाठी आकाशामध्ये मी गारांचं भांडार करून ठेवलेलं आहेस. योबा तू ते कधी पाहिलेस का? परमेश्वराचा योबाला भयंकर प्रश्न. परमेश्वर योबाला म्हणतो, जसं सोदोम आणि गोमोराचा नाश करत असताना आकाशातून अग्नी आणि गंधक मी टाकलं, तसंच शेवटल्या वेळेस लढाया होतील, युद्ध होतील आणि शेवटच्या संकट समयी आकाशामधून गारा पाडणार आहे. त्या गारा मोठमोठ्या आकाराच्या, काही मनांच्या त्या गारांचं भांडार मी आकाशामध्ये ठेवलेलं आहेस. योबा त्या आकाशातल्या गारांचं भांडार तू कधी पाहिलंयस का? असा मी परमेश्वर आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देऊ शकशील का? परमेश्वराचा योबाला चौथा प्रश्न. 33वे वचन. परमेश्वर त्याला म्हणतो, आकाश मंडळातील नियम तुला माहित आहेत काय? आणि त्या नियमांचा पृथ्वीवर काय परिणाम होतो हे योबा तू जाणतोस काय? आकाश मंडळी जे आहेत, चंद्र, सूर्य, तारे, ग्रह यांचे नियम तुला माहित आहेत का योबा? हा जो चंद्र आहे त्याच्यामध्ये पौर्णिमा आणि अमावस्या कशी होती तुला ठाऊक आहे? आणि त्या पौर्णिमेचा अमावस्याचा समुद्राच्या भरती नोटीवर काय परिणाम होतो हे योबा तुला ठाऊक आहेस का? अक्कल असेल तर मला उत्तर दे. योबा तू स्वतःला काय समजतोस? परमेश्वर योबाला प्रश्न विचारत आहे. परमेश्वराचा योबाला प्रश्नाचा दुसरा प्रकार, आणि तो म्हणजे, योबा तू कोठे होतास? योबा तू कोठे होतास? 38व्या अध्यायातील 4थं वचन. परमेश्वर त्याला म्हणतो, मी या पृथ्वीचा पाया घातला असता योबा तू कोठे होतास? मी शब्द बोलून पृथ्वी निर्माण केली. प्रथम प्रकाश हो म्हटलं, प्रकाश झाला. नंतर मी अंतराळ निर्माण केलं, कोरडी भूमी निर्माण केली, त्याच्यावर वनस्पती मी घातली, पशु पक्षी निर्माण केले, आकाशात उडणारी पक्षी, सर्व जलप्राणी, हे सर्व निर्माण करत असताना, पृथ्वीचा पाय घालत असताना योबा तू कोठे होतास? याचं उत्तर तुम्हाला दे. योब निरुत्तर आहे, त्याला काय द्यायचं उत्तर समजत नाही. पुढे परमेश्वर त्याला आणखी एक प्रश्न विचारत आहे. 8वं वचन. समुद्र उफाळून गर्भाशयातून बाहेर वाहत असो तो बाहेर आला, त्यावेळेस मी त्याला कवच कुंडले घातली, तेव्हा योबा तू कुठे होतास? एखादं अर्भ गर्भाशयातून बाहेर व्हावं तसा समुद्र बाहेर आला, त्यावेळेस मी त्याला कावडे लावली, मी त्याला बाण घातले, त्यावेळेस योबा तू कुठे होतास? पुढे 11व्या वचनात परमेश्वर म्हणतो, मी समुद्राला मर्यादा घातली, मी त्याला म्हणालो तुला येथेच थांबलं पाहिजे, याच्या पुढे तुला येता कामा नये, तुझ्या उन्मत लहरी येथेच थांबल्या पाहिजेत, असं परमेश्वर समुद्राला म्हणाला. त्यावेळेस योबा तू कुठे होतास? ह्या समुद्राला मी बाण घातला, मी मर्यादा दिली, त्यावेळेस तू कुठे होतास? परमेश्वराचा योबाला प्रश्न आहे.
मृत्यूलोकात जाणारे द्वारे हे तू कधी पाहिले आहेत काय? मृत्यूलोक मी तयार केला, नरकाग्नी तयार केला, त्यावेळेस ती द्वारे आहेत ती कधी तू पाहिली आहेस काय? योबा, या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर दे. परमेश्वर योबाला विचारलेल्या प्रश्नाचा तिसरा प्रकार, आणि ते म्हणजे योबा, हे तुला साध्य होईल काय? हे तू करू शकशील काय? अशा अनुषंगाने परमेश्वर त्याला काय प्रश्न विचारत आहे. 16व वचन, त्यामध्ये परमेश्वर म्हणतो, तू कधी समुद्राच्या तळाशी चाललेला आहेस काय? समुद्राची खोल तळे जी माझी आहेत त्याच्यामध्ये तू कधी चाललेला आहेस काय? आकाशातील ढग मोजण्यात का तू विद्वान आहेस काय? त्या ढगातून तू पर्जन्यवृष्टी करू शकतोस काय? योबा, माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दे. ह्या घोड्याला बळ कोण देतं? त्याला उड्या मारण्यास सामर्थ्य कोण देतं? योबा, तुला माहित आहे काय? माहिती असेल तर मला उत्तर दे. कोणाच्या आज्ञेने गरुड पक्षी आकाशात भरारी घेतो? योबा, तुला माहित आहे काय? असे प्रश्न विचारल्यावर योब अवाक होतो, निशब्द होतो, पुढे काय त्याला बोलता येत नाही. हे सगळं ऐकल्यावर योब सुन्न झाला, शांत झाला, आणि हळूचवार परमेश्वराला तो म्हणतो, परमेश्वरा, मी तर पामर आहे, मी पतित आहे, मी मर्त्य मनुष्य आहे, मी तुला काय उत्तर देऊ? मी आपले हात आपल्या तोंडावर ठेवलेले आहेत, यापुढे मी अधिक काही बोलणार नाही. परमेश्वराचं महात्म्य, परमेश्वर किती अगम्य आहे, किती महान आहे, आपल्या मानवी बुद्धीच्या पलीकडचं आहे, हे योबाला केव्हा कळतं? यावेळेस परमेश्वर त्याला काय प्रश्न विचारतो. एकाही प्रश्नाचं उत्तर त्याला देता येत नाही. योब शांत बसतो. प्रियांनो, आमचा परमेश्वर अगम्य आहे. एवढे प्रश्न जे परमेश्वराने योबाला 3500 वर्षापूर्वी विचारले, आम्ही आज 21व्या शतकातील प्रगत विज्ञान युगात राहत आहोत, तरी बऱ्याच प्रश्नांची उत्तरं अजूनही आम्हाला प्राप्त झालेली नाहीत. एवढ्या प्रगतिशील आम्ही जगामध्ये राहत असताना आतापर्यंत मानवाने काय साध्य केलंय? ही जी परमेश्वराने मोठमोठी जगातले तारे निर्माण केलेत, परमेश्वराने जे आकाशामध्ये तारे, ग्रह, आकाशगंगा निर्माण केलेली आहेत, सौर्यमाला निर्माण केलेली आहेत, त्यामध्ये मानवाने आतापर्यंत काय केलं? गेल्या महिन्यामध्ये अमेरिकेची जी अंतराळ संशोधन संस्था आहे, त्या नासाने केवळ एक यान त्या मंगळावर पाठवून त्याचे फोटो केवढे घेऊन आले, तिथपर्यंतच मानवाची मजल आतापर्यंत गेलेली आहे. आम्हाला एवढंच फक्त करू शकतो, त्या पलीकडे आम्ही जाऊ शकत नाही. इतका महान आमचा परमेश्वर आहे, त्याचं आकलन आमच्या मानवी बुद्धीला होऊ शकत नाही. अशा परमेश्वराशी बोलत असताना योबाला तो प्रश्न विचारतो, तू कोण आहेस? मला उलट प्रश्न विचारला, तू कोण? हे परमेश्वर, तू खेळ का मानलायस असं तुम्हाला कसं विचारू शकतो? परमेश्वराचा त्याला प्रश्न आहे. प्रियांनो, अनेक प्रश्न जे आम्हाला आहेत ते कदाचित निरुत्तरित राहू शकतात. आम्हाला त्याचं उत्तर कधीच मिळणार नाही, मरेपर्यंत नाही. योब जाऊ द्यात, स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताकडे पहा. प्रभू येशू ख्रिस्त जो एकेकाळी देवाचा पुत्र होता, देवाच्या पुत्राने मानवी देह धारण करून या भूतलावर तो आला. या भूतलावर असताना 33.5 वर्ष निष्पाप, निष्कलंक, निर्दोष जीवन जगला. एक नाही 2 वेळेस त्या पित्याने त्या पुत्राविषयी ग्वाही दिली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. असा हा देवाचा पुत्र ज्यावेळेस कालवरी टेकडीवरील वधस्तंभावर अखिल जगाचं पाप हरण करण्यासाठी वलांडनाचा कोकरा म्हणून त्या वधस्तंभावर वधला गेला, त्या वधस्तंभावर असताना त्याने पाहिलं पित्याने त्याचा त्याग केलेला आहे, आणि म्हणून तो पुत्र मोठ्या काकू त्याने विचारतो, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? त्याला न उलगडणारे कोण आहे? माझ्या पित्याने माझा त्याग का केला? कारण त्या येशू ख्रिस्ताला एक गोष्ट माहित होती, सर्वांनी मला सोडलं तर माझा पिता मला कधीच सोडणार नाही. येशूने आपल्या शिष्याने बोलून दाखवलं होतं, पहा, तुमची दानादान होऊन तुम्ही आपल्या घरी निघून जाल व मला एकटं सोडाल, पण मी एकटा नाही, कारण माझा पिता माझ बरोबर आहे. असं म्हणणारा येशू ख्रिस्त ज्यावेळेस पित्याकडे पाहतो वधस्तंभावरून, त्याला दिसतं पित्याने त्याचा त्याग केलेला आहे, आणि म्हणून तो एक प्रश्न करतो, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? परंतु प्रियांनो, या प्रश्नाचं उत्तर देवाच्या पुत्राला देखील मिळत नाही. तो पिता त्या पुत्राला उत्तर देत नाही की त्याने त्याग का केलास. जर येशूला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तर तुम्ही आणि मी कोण आहोत? आम्ही काय फार मोठे येशूपेक्षा मोठे आहोत का?
परमेश्वर आमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईलच असं आम्ही ग्राह्य धरलं नाही पाहिजे. आणखी एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी विचारायचा आहे, तो म्हणजे परमेश्वरावर विश्वास ठेवण्यासाठी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळालंच पाहिजे का? आमचा परमेश्वरावर भार आणि भिस्त असावी म्हणून त्याने आम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यावं हे महत्वाचं आहे का? नाही प्रियान, आमचा विश्वास फार महत्वाचा आहे. त्याने असं का केलं, त्याने असं का करायला नको होतं, हे प्रश्न आम्ही त्याला विचारू शकत नाही. परंतु आपण पाहतो योबाला 23व्या अध्यायाच्या 9व्या वचनात तो म्हणतो, मला देव दिसत नाही. जी परिस्थिती माझ्यावर आलेली आहे, माझ्या कुटुंबाचे संकट आलेले आहे, त्यामध्ये मला देव कुठेच दिसत नाही असं तो म्हणतो. पण पुढचं वचन म्हणजे 23व्या अध्यायाच्या 10व्या वचनात योब म्हणतो, जरी देव मला दिसत नसेल तरी मला एक ठाऊक आहे, माझे मार्ग त्याला माहित आहेत. मला देव दिसत नाही याचा अर्थ देव मला पाहू शकत नाही असं नाही. देव सदोदित मला पाहत आहेत. तो म्हणतो माझे मार्ग त्याला ठाऊक आहेत. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचं निरीक्षण करतात. जे त्याच्याशी सात्विक चित्ताने वर्ततात त्यांचं सहाय्य करण्यास तो आपलं सामर्थ्य प्रगट करतो. जी परिस्थिती तुमच्यावर आलेली आहे, जो दुर्धर आजार तुमच्या कुटुंबामध्ये आहे, जो मृत्यू तुमच्या कुटुंबावर ओढवलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला देव दिसत नसला तरी देवाचे नेत्र तुम्हाला पारखत आहेत. तो सदोदित तुमच्यावर पाहत आहे, तो तुम्हाला पाहत आहे. आपण हे विसरू नये. पुढे योग काय म्हणतो, 12वं वचन, त्यामध्ये तो म्हणतो, जरी देव मला दिसत नसला तरी त्याच्या मुखातून निघणारे वचन मी जतन करून ठेवणार आहे. त्याच्या तोंडचे वचन मी जतन करून ठेवणार आहे. प्रियानो, जर तुमच्यावर अरिष्ट आले, संकट आले, दुर्धर प्रसंग आला, मृत्यू ओढवला, त्यामध्ये देव तुम्हाला दिसत नसेल तर माझी वचनं त्याने दिलेली आहेत, जे पवित्र शास्त्रातील सुवर्ण वचन आहेत, ते आम्ही जतन करून ठेवले पाहिजेत. ते आम्हाला उपयोगी पडतात. येशूने म्हटलं, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगेल. होय, स्तोत्रकर्ता म्हणतो, त्याची वचनं माझ्या पावलांकरता दिवा, माझ्या मार्गावर प्रकाश असे आहेत. या अंधकारमय जीवनामध्ये जीवन जगत असताना त्याची वचनं आम्हाला आधार आहेत, आम्हाला मार्ग दाखवणार आहेत, हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. कारण दावीद स्तोत्रामध्ये म्हणतो, मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी मी अरिष्टास भिणार नाही, कारण तो मजबर आहे. त्याची आकडी व त्याची काठी मला धीर देतात. या मृत्यू छायेच्या दरीतून जात असताना तो माझ्याबरोबर आहे, तो मला धीर देणार आहे. ही वचन घेऊन आम्ही स्वतःला लागू केलं पाहिजे. आणि शेवटी योब म्हणतो, जरी देव मला दिसत नसला तरी त्याने मला पारखून मी सोन्यासारखा बाहेर पडेल. ज्यावेळेस परमेश्वर आमची पारख करतो त्यावेळेस आम्ही सोन्यासारखं बाहेर पडतो. सोन्याची पारख कशी करतात? सोन्याला ज्यावेळेस अग्निपरीक्षा होते, अग्नीच्या भट्टीत टाकलं जातं, त्यावेळेस सर्व अशुद्धता जाऊन शुद्ध 24 कशी सोनं बाहेर पडतं. आणि म्हणून परीक्षा आमच्यावर येतात, दुर्धर प्रसंग येतो, आजार येतो, मृत्यू आमच्यावर ओढवतो. त्या परीक्षेतून जात असताना आम्ही सोन्यासारखं शुद्ध बाहेर पडतो. आमची अशुद्धता, अमंगळपणा, अविचार सर्व निघून जाऊन आम्ही शुद्ध होत जातो. आणि म्हणून परमेश्वर कधी कधी आमची पारख करतो. प्रियानो, माझ्यावर येणाऱ्या परीक्षेद्वारे माझी ओळख स्वतःला होते. मी स्वतःला जाणून घ्यायला लागतो. ज्या वेळेस माझ्यावर परीक्षा येते, योगाप्रमाणे संकट येतात, अरिष्ट येतात, दुर्धर आजार येतात, त्यावेळेस माझा विश्वास किती दृढ आहे हे मला समजायला लागतं. माझा विश्वास भक्कम परमेश्वरावर आहे का तो अगदी उथळ आहे? एखाद्या संकटानं मी कोलमडून जातो, एखाद्या आजारानं मी निराश होतो, हताश होतो, परमेश्वराला सोडून देतो. माझा विश्वास किती भक्कम आहे हे मला आलेल्या अरिष्टावरून समजतं. हे आपल्याला योबाच्या कथानकावरून समजून येतं. दुसरी गोष्ट, मी ख्रिस्ती शिष्यत्वाची किंमत भरून द्यायला तयार आहे का हे देखील मला कळून येतं. ज्यावेळेस मला शिष्यत्वाची किंमत भरून द्यायचं आहे, माझा त्याग करायला मी तयार आहे का, तन मन धनाने परमेश्वराची सेवा करायला मी तयार आहे का, हे मला कधी समजतं ज्यावेळेस माझ्या अरिष्ट येतात, संकट येतात. त्याचप्रमाणे मी किती प्रमाणात माझ्या जीवनाचं समर्पण करतो हे संकटावरून कळून येतं. ज्यावेळेस संकट आणि अरिष्ट येतात, परमेश्वरावर पूर्ण जीवाने, मनाने, शक्तीने, बुद्धीने मी प्रीती करतो का हे मला त्यावेळेस कळतं त्यावेळेस माझ्यावर संकट येतात. आणि हे सगळं संकट आल्यानंतर, परमेश्वराने त्याला उत्तर दिल्यानंतर शेवटी योब 42व्या अध्यायाच्या पहिल्या वचनात तो काय म्हणतो? तो म्हणतो, परमेश्वरा, तुला सर्व काही करता येतं, तुझ्या कोणत्याही योजनेला प्रतिबंध होणे नाही.
तू मला म्हणाला होतास, अज्ञानी आणि मूर्खपणाने बोलणारा मनुष्य कोण? हे परमेश्वरा, तो मीच आहे, असं योग म्हणतो. मला समजत नाही ते मी बोललो. हे परमेश्वरा, मी तुझ्याबद्दल पूर्वी ऐकलं होतं, पण आता मी तुला प्रत्यक्ष माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे. शेवटी योग काय म्हणतो? त्याचे साक्ष काय? परमेश्वरा, मी तुझ्याबद्दल फक्त ऐकलं होतं, आता प्रत्यक्ष माझ्या डोळ्याने मी तुला पाहत आहे. 23व्या अध्यायामध्ये तो म्हटला, देव मला दिसत नाही. पण ज्यावेळेस परमेश्वराने त्याला उत्तर दिलं, त्याला सर्व गोष्टीची समज आली. योग म्हणतो, माझ्या प्रत्यक्ष डोळ्याने मी तुला पाहिलेलं आहे. आणि ह्या सर्व आरेष्टातून गेल्यानंतर शेवटी आपण पाहतो, परमेश्वराने पुन्हा त्याला आशीर्वादित केलं. त्याला जे धन होतं दुपटीने मिळालं. पुन्हा त्याला 7 पुत्र आणि 3 कन्या झाल्या. आणि त्यानंतर अजून पुढं 120 वर्ष योग जगला आणि पूर्ण वयाचा होऊन नंतर तो मरण पावला, असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. योबाच्या परीक्षेवरून आम्हाला काय दिसतं? ज्यावेळेस आम्ही संकटात असतो, अरिष्टात असतो, तेव्हा परमेश्वराला उलट प्रश्न करणं उचित नाही. हे परमेश्वरा, तू असं का केलंस? हे परमेश्वरा, हा खेळ तू का मांडलेला आहेस? हे आम्हाला समजत नाही. कारण आम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जरी संकट आले, अरिष्ट आले, त्याच्या वचनावर आम्ही भिस्त ठेवली पाहिजे. आणि त्याचं वचन आम्हाला काय सांगतं? रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 28वं वचन, देवावर प्रीती करणाऱ्यास, म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलविलेल्यास देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक ठरतात. आज हे संकट माझ्यावर आलं, अरिष्ट आलं, माझ्यावर दुर्धर आजार आला, कुटुंबामध्ये मृत्यू आला, हे माझ्यासाठी कल्याणकारी कशा ठरतात हे मला आत्ता कळणार नाही. पण त्यावेळेस मला निश्चित कळेल, ज्यावेळेस माझी प्रभूची भेट होईल. प्रभू मला दाखवून देईल, या संकटातून, या अरिष्टातून, या मृत्यूतून सर्व काही तुझ्या कल्याणकारक होत होतं. आणि म्हणून आपण परमेश्वराला उलट प्रश्न न करता, परमेश्वर अगम्य आहे, तो अगाध आहे, हे आम्ही समजून घेऊन नतमस्तक होऊन प्रत्येक संकटाला मी तोंड दिलं पाहिजे. प्रार्थना करूया. प्रभू, आज योबाच्या उदाहरणावरून तो आम्हाला दाखवून दिला आहेस, संकट, अरिष्ट ही आमची स्वतःची पारा करण्यासाठी, आमचा विश्वास पारखण्यासाठी असतं. त्यामुळं ह्यातून जात असताना आमचा तुझ्यावर विश्वास जराही कमी नव्हता, तो अधिक वाढावा, असं तू दैनिक कृपेने घडून येऊ दे. हे सर्व मागणं धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. यावेळेस आपण देवाचं गौरव एका गीताद्वारे करूयात. गीतसंग्रहातून गीत क्रमांक 575, पतिता ये चल सूची व्हायला. देवाचं गौरव या गीताद्वारे आपण करणार आहोत. पतिता ये चल सूची व्हायला, प्रभु येशू पदास धरी, अध सिंधू मधुरित रायाला, प्रभु येशू कृपाच करी. प्रभुच्या धर वंद्य पदा, जगदुद्धारक गुरु राजाच्या, न दुजा पत मुक्ती पदा. प्रभु येशू क्षितिवरी आलाया, भगतोची समर्थ सखा, अधपाशा जड करी तोडाया, तुझ देईल नित्य सुखा. प्रभुच्या धर वंद्य पदा, जगदुद्धारक गुरु राजाच्या, न दुजा पत मुक्ती पदा. म्हणवी तो पतित सखा देई, अधमुक्ती विनम्र जना, मनुनी तू शरण तया जाई, प्रभु देईल शांती मना. प्रभुच्या
गुरु राजाच्या न दुजा पत मुक्तिपदा मनुजांच्या हरी अवघ्या तापा प्रणती करुणा करीतो प्रभुपाशी चलत्य जुनी पापा शरणागत तारकतो प्रभुच्या दरवंद्य पदा जगदुद्धारक गुरु राजाच्या न दुजा पत मुक्तिपदा. यावेळेस आपण सर्वजण मिळून प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूयात. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हासते, आणि जशी आम्ही आमच्या अपराधांची क्षमा केली आहे तशी आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व तुझी आहे. आमेन. सर्व बुद्धी सामर्थ्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार देवाच्या आणि त्याचा प्रिय पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि इथून पुढे सदा सर्व काळ तुम्हा सह राहो. आमेन. बापावरी टेकताना लेकराला सुख पार, येशू पाशी राहताना हर्ष वाटतो अपार. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्या वरी भार, टाकी माझ्या वरी भार.